गुड मॉर्निंग. रिप्रोडक्टिव्ह अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी या लेसनमधला आपला हा लास्ट व्हिडिओ असेल. तर याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आपण रिप्रोडक्टिव्ह म्हणजे रिप्रोडक्टिव्ह प्रोडक्शनचे जे टाईप्स पाहिलेले आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, परत त्याच्यातले वेगवेगळे टाईप्स पाहिलेले आहेत. तर हे सगळं झाले. त्याच्या लास्ट जो पार्ट आहे हा रिप्रोडक्शनचा, कशा पद्धतीने घडतं अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीज, नवीन ज्या तंत्रज्ञान आहे त्याचा वापर याच्यामध्ये कशा पद्धतीने केला आहे ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. मेनी कपल्स कॅन नॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन. खूपशा दाम्पत्यांना मुलं नसतात काही वेगवेगळ्या कारणानुसार. इन केस ऑफ वुमेन, इनरेग्युलरिटी ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन, obstacles of in the oviduct, difficulties in implantation of uterus, and many other reasons are responsible for these. लक्षात घ्या, वेगवेगळे कारणं असू शकतात स्त्रियांमध्ये. मासिक पाळीमध्ये येणारे अनियमितता, त्याचबरोबर त्या ओसाईट प्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये ते निर्मिती होताना येणाऱ्या अडचणी, अशा वेगवेगळे कारणं आहेत त्याच्यामध्ये. ॲब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सिमेन, स्लो मूवमेंट ऑफ स्पर्म्स, ॲनॉमलीज इन द स्पर्म्स आर द रिझन्स इन द केस ऑफ मेल्स. त्यावेळेस असणाऱ्या म्हणजे पुरुषांमध्ये होणाऱ्या स्पर्म्सची कमतरता किंवा त्याच्या हालचाल कमी प्रमाणात होणे, ह्या वेगवेगळे कारणं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. हे रिझन्स आहेत या दोन्हीमध्ये, फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये, ह्या दोन्हीपैकी कुठल्याही कारणामुळे मुलं होण्यासाठी अडचण येऊ शकते. बट नाऊ विथ द हेल्प ऑफ द ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स लाईक IVF, सरोगसी, स्पर्म बँक, द चाइल्डलेस कपल्स कॅन हॅव अ चाइल्ड. लक्षात घ्या, वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानानुसार हे आता शक्य झालं आहे की ज्यांना मूल नाही आहे तर त्यांना मूल होऊ शकतं. इन IVF मीन्स विट्रो फर्टिलायझेशन. विट्रो fertilization means IVF. In this technique, fertilization is brought about in the test tube. ही आपण बऱ्यापैकी म्हणतो बघा, म्हणजे याच्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी निघाले तर तो प्रकार म्हणजे हा. तो काय होतो तर ते फर्टिलायझेशन जे फलन घडतं ते त्या टेस्ट ट्यूबमध्ये घडतं. द एम्ब्रॉय फॉर्म इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ वुमन ॲट appropriate time. IVF technique is used for having the child in case of those childless couples who have the problems like less sperm count, obstacle इन ओविडक एक्सेट्रा. हे जे कारणं आहेत की कशामुळे काही प्रमाणात कमी असतात स्पर्म्स किंवा ऑब्स्टॅकल त्या ओविडकमध्ये करेक्ट टायमिंगमध्ये नाही स्थापित होत असेल तर त्यावेळेस ही टेक्निक वापरली जाते टेस्ट ट्यूब बेबीची. आणि त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबीमध्ये तो फर्टिलाइज होतो, डेव्हलप होतो, काय म्हणता येईल, फलन होतो आणि नंतर स्त्रीच्या गर्भामध्ये सोडला जातो. सरोगसी हा दुसरा पर्याय आहे. सम वुमेन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रॉय इन युटेरस. जर एखाद्या स्त्रीला तिच्या गर्भामध्ये वाढ होऊ शकत नसेल काही कारणास्तव तर त्यावेळेस सरोगसी हा पर्याय निवडला जातो. सच वुमेन कॅन टेक द हेल्प ऑफ द मॉडर्न रिमेडियल टेक्निक कॅन called as surrogacy. In this technique, oocyte is collected from the ovary of the woman having problem in implantation in uterus. That oocyte is fertilized in test tube with the help of the sperms collected from her husband. The embryo formed from such fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. Such a woman in whose uterus embryo is implanted is called surrogate mother. लक्षात घ्या, जे आई वडील आहेत त्यांच्याच म्हणजे मेलमधून स्पर्म्स घेतले जातात, फिमेलमधून अंडपेशी घेतल्या जातात आणि त्यांचे फलन करून त्या दुसऱ्या म्हणजे ह्याच्यामध्ये
गर्भपिशवीची जी अडचण आहे किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते येत असल्यामुळे दुसऱ्या सरोगेट मदरकडून म्हणजे दुसऱ्या एका स्त्रीमध्ये हे बीज सोडले जातात आणि तिथे ते डेव्हलप होतात. त्यांची 9 महिने वाढ होऊन मग तिथे तो एम्ब्रॉय डेव्हलप होऊन येतो. तर ही जी गोष्ट घडते ती पूर्णपणे सरोगेट मदर च्या गर्भामध्येच घडते आणि त्यालाच म्हणायचं सरोगसी. sperm bank or semen bank. There are various problems in sperm production as mentioned above in case of many men so as to have the children. In case of such couples, new concept of sperm bank has been introduced. This concept is similar to the blood bank. आता तुम्हालाही माहिती आहे रक्तपेढी असतात, रक्त घेतलं जातं जसं आपण दुसऱ्याकडून गरज पडेल तेव्हा, तसं स्पर्म बँकसुद्धा असते. आणि जेव्हा स्पर्मची कमतरता जाणवते तेव्हा हे स्पर्म्स घेतले जातात. सिमेन इंजेक्टेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थ्रो फिजिकल ऑर मेडिकल चेकअप अँड स्टोअर इन द स्पर्म बँक. ते ठराविक कारणामध्ये जेव्हा ते स्पर्म्स एक मेडिकली ते त्यांच्या परीक्षणामधून जातात, चेकअप केलं जातं आणि त्याच्यामधूनच ते कलेक्ट केलेले असतात. नेक्स्ट, ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल, ओसाइट ऑफ वुमेन ऑफ द कन्सर्ट कपल इज फर्टिलाइज्ड बाय IVF टेक्निक युझिंग द सिमेन फ्रॉम द स्पर्म बँक. याच्यामध्ये हे जे ओसाइट्स आहेत हे कलेक्ट करून स्पर्म्स कलेक्ट करून त्या IVF टेक्निकने सुद्धा हे स्पर्म बँकमधून घेऊन सुद्धा टेस्ट ट्यूबमध्ये डेव्हलप करून फर्टिलाइज करून परत सोडले जातात वुमेनच्या ओसाइटमध्ये. रिझल्टंट एम्ब्रॉय इज इम्प्लॅटेड इन द युटेरस ऑफ सेम वुमेन. नेम ऑफ द सिमेन डोनर इज सिक्रेटली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. याच्यामध्ये जो डोनर आहे त्याचं नाव कधीही बाहेर येत नाही किंवा कळत नाही. आता नेक्स्ट जो पार्ट आहे, ट्विन्स. टू एम्ब्रॉय डेव्हलप इन सायमल्टेनियस इन द सेम युटेरस अँड दस टू ऑफस्प्रिंग आर डेव्हलप्ड सायमल्टेनियस. लक्षात घ्या, ट्विन्स म्हणजे जुळे. आता इथं चित्रामध्ये दिसतेच आहे, 2 मुली आहेत 18 महिन्याच्या. हे सेम दिसत आहेत बऱ्यापैकी. तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने होते की कधी कधी एकाच महिन्यात 2 एम्ब्रॉय युटेरसमध्ये डेव्हलप होतात आणि त्यांचे ऑफस्प्रिंग हे डेव्हलप होऊन ते पूर्णपणे ट्विन्स म्हणून म्हणजे बाहेर एम्ब्रॉय डेव्हलप होऊन तो बाहेर येतो. सच ऑफस्प्रिंग आर कॉल्ड ट्विन्स. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ ट्विन्स आर मोनोझायगोटिक ट्विन्स और डायझायगोटिक ट्विन्स. मोनोझायगोटिक म्हणजे एकसारखी दिसणारी असतात किंवा वेगवेगळीही. लक्षात घ्या, मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रॉय. कधी कधी काय घडतं की एकच एम्ब्रॉय म्हणजे एक सिंगल एम्ब्रॉय असतो आणि त्याच्यामधूनच मोनोझायगोटिक त्याचे काय म्हणता येईल ते फलित होताना त्याचे 2 सेपरेट होतात, 2 होतात, एकाचेच 2 आणि ते 2 झाल्यानंतर ते सेपरेट एम्ब्रॉय म्हणून डेव्हलप होतं. त्याला म्हणायचं मोनोझायगोटिक. म्हणजे त्याच्यातला एम्ब्रॉय हा सिंगल असतो. लक्षात येते का? एम्ब्रॉय सिंगल असल्यामुळे त्याला मोनोझायगोटिक ट्विन्स म्हटलं जातं. पण काही कंडिशनमध्ये आता ते मोनोझायगोटिक जेव्हा असेल तेव्हा ते ट्विन्स हे सेम टू सेम दिसायला असतात. बऱ्यापैकी त्यांचे सगळे गुणधर्म किंवा दिसण्याचं हे सारखे असू शकतात. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रॉयलिक डेव्हलपमेंट विदिन 8 days of zygote formation, cells of that embryo divides into 2 groups. हे बघा इथे सांगितलेलंच आहे की जेव्हा तो एम्ब्रॉय सिंगल एम्ब्रॉय असतो तो एका ठराविक 8 दिवसामध्ये त्याच कंडिशनमध्ये तो फलित होताना तो डिवाईड होतो, सेपरेट होतो आणि 2 ग्रुपमध्ये तो वेगवेगळा दिसायला म्हणजे डेव्हलप होतो. त्यावेळेस म्हणायचं की तो कुठल्या प्रकारचा आहे, मोनोझायगोटिक. आणि डायझायगोटिकचं पाहूया आपण.
Those two groups develop as two separate embryos. Thus, monozygotic twins are formed. जेव्हा हे सेपरेट झालेले ग्रुप हे एम्ब्रॉय म्हणून डेव्हलप व्हायला लागतात, दोन सेपरेट एम्ब्रॉय, आणि त्याला म्हटलं जातं मोनोझायगोटिक ट्विन्स. सच ट्विन्स आर जनरली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. ते एकमेकांना बऱ्यापैकी साधम्य सारखेपणा असतोच. ड्यू टू दिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन द ॲपियरन्स अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. बऱ्यापैकी ते दिसायला तर सारखे असतात, पण त्यांचे जेंडर म्हणजेच लिंगही सारखं असू शकतं, म्हणजे दोन्हीही मुलं असू शकतात किंवा दोन्ही मुली असू शकतात. इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स, इफ द एम्ब्रॉयनिक सेल्स आर डिवाइड इंटू टू ग्रुप्स 8 days आफ्टर द झायगोट फॉर्मेशन. हे कधी घडतं? मोनोझायगोटिक ट्विन्स हे जेव्हा एम्ब्रॉयनिक सेल जेव्हा डिवाईड होतात, 8 दिवसाचा तो कालावधी असतो की झायगोट फॉर्मेशनच्या त्या 8 दिवसामध्ये जर तो एम्ब्रॉय दोन एम्ब्रॉय म्हणून डेव्हलप होतो, म्हणजे दोन सेपरेट ग्रुप म्हणून डेव्हलप होतो, त्या कंडिशनला मोनोझायगोटिक ट्विन्स असं म्हटलं जातं. देअर इज हाय पॉसिबिलिटीज ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉन्जेटेड ट्विन्स. सच ट्विन्स आर बॉर्न विथ सम पार्ट्स ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असे येऊ शकतात की हे एकाच एम्ब्रॉयपासून डिवाईड झाल्यामुळे असं असू शकतं, पॉसिबिलिटीज असू शकतात की त्यांचे कॉमन ऑर्गन किंवा कॉमन अवयव असू शकतात आणि हे कॉमन जॉईंट असतात, असंही असू शकतं या मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये. ही एक कॉम्प्लिकेशन त्याला म्हणजे पॉसिबिलिटी असू शकते. Two zygotes are released from ovary of women. Both oocytes are fertilized by two separate sperms. Thus, two zygotes are formed. Two embryos are formed from those two zygotes. Both of those embryos are separately implanted in the uterus, and thus dizygotic twins are developed after complete development. Such twins are generally different and may be same of the different by gender. एक लक्षात घ्या, असे कधी डायझायगोटिक ट्विन्स कधी असतात? डायझायगोटिक जेव्हा दोन ओसाईट रिलीज होतात एकाच मंथमध्ये किंवा एका त्या आठवड्यामध्ये, दोन ओसाईट हे रिलीज झाल्यानंतर ते दोन्हीही फर्टिलाइज होतात दोन सेपरेट स्पर्मने, आणि त्याच्यामधले दोन्ही झायगोट हे डेव्हलप होतात, फॉर्म होतात, आणि दोन एम्ब्रॉय हे सेपरेटली डेव्हलप व्हायला लागतात. त्या दोन एम्ब्रॉय हे पूर्णपणे डेव्हलप होऊन नंतर जे होतात म्हणजे मुलं होतात ती ट्विन्स, डायझायगोटिक ट्विन्स असं म्हटलं जातं. मग लक्षात घ्या, याच्यामध्ये जनरली हे वेगवेगळे असू शकतात, कारण पूर्णपणे त्यांचा एम्ब्रॉय हा सिंगल एम्ब्रॉय नसतो, तर दोन्हीही एम्ब्रॉय हे वेगवेगळे असतात, म्हणूनच त्यांना डायझायगोटिक ट्विन्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन ओसाईट सेपरेट असतात, दोन सेपरेट स्पर्म्स असतात, त्याच्यामुळे त्यांचं पूर्णपणे दोन्ही वेगवेगळे एम्ब्रॉयज हे डेव्हलप झालेले असतात, आणि बऱ्यापैकी हे दिसायलाही वेगळे असतात, गुणधर्मांनी वेगळे असतात, आणि त्याचबरोबर त्यांचे जेंडरही बऱ्यापैकी वेगळे असू शकतात. त्याच्यामध्ये मग मुलगा मुलगी किंवा कधीकधी मुलंसुद्धा किंवा मुलीसुद्धा असं असू शकतं. त्याच्यात काही फिक्स असं नाही. लक्षात आलं आहे? डायझायगोटिक, मोनोझायगोटिक. मोनोझायगोटिकमध्ये सिंगल एम्ब्रॉय असतो आणि डायझायगोटिकमध्ये 2 एम्ब्रॉय असतात. ते टू एम्ब्रॉय सेपरेट डेव्हलप होतात. लक्षात घ्या. आता लास्ट, reproductive health. A person's state of being physical, mental, social strongness is called health. लक्षात घ्या, माणसाचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हा जो स्ट्रॉंगनेसपणा आहे त्यालाच हेल्थ, आरोग्य असं म्हटलं जातं. पण हे डेव्हलप होण्यासाठी सगळ्याच गोष्टीने तो
काय म्हणता येईल विकसित झालेला असला पाहिजे. इन आवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस ऑफ रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू द व्हेरियस रिझन लाईक सोशल कस्टम ट्रॅडिशन्स shyness and literacy, etc. Especially, there seems to be indifference towards the reproductive health of women. लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये ही काय म्हणता येईल की पूर्णपणे याच्या बाबतीत रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे या पूर्णपणे पुनरुत्पादन जे घडतं त्याच्या पूर्ण माहिती ही बऱ्यापैकी आजच्या नवीन म्हणजे दिली जात नाही. त्याच्यामध्ये काळजी घेतली जात नाही, अवेअरनेस नाही ठेवला जात. याचे कारण वेगवेगळे आहेत की म्हणजे शिक्षणाचा अभाव असतो, वेगवेगळे आपले परंपरा, ट्रॅडिशन्स आणि हे सगळ्या कारणांमुळं ह्याची माहिती बऱ्यापैकी नसते. Occurrence of menstrual cycle is related with reproductive and overall health of women. हे पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. How nowadays women are working at par with men. Due to this, they have to stay outdoors from whole day. Bleeding occurs during menstrual cycle. Due to this, private organs need to be mentioned clean time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. Some problems regarding reproductive health may arise in men too. It is essential to maintain the cleanliness of their genitals. लक्षात घ्या ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचंच आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची. आणि त्यामध्ये एक लक्षात घ्या की आताच्या काळामध्ये स्त्रियाही नोकरीसाठी घराच्या बाहेर असतात पुरुषांबरोबरच. त्याच्यामुळे दोघांनीही म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेणं, त्याची क्लिनिंगनेस ठेवणं हे गरजेचं आहे. स्वच्छता असलीच पाहिजे. अलॉंग द व्हेरियस सेक्शुअल डिझिजेस syphilis and gonorrhea occur on large scale. Both of these diseases are caused by bacteria. Occurrence of pathogens on the various parts of body including genitals, rash, fever, inflammation of joints, alopecia, etc. are the symptoms of syphilis. Syphilis, painful and burning sensation during urination, oozing of push through penis and vagina, inflammation of urinary tract, anus, throat, eyes, etc. Symptoms of gonorrhea. लक्षात घ्या हे जे म्हणजे आजार सांगितले सायफिलियस अँड गोनोरियस हे मोठ्या प्रमाणात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इंटरनल ऑर्गन जे आहेत याच्यामध्ये डेव्हलप होताना काही वेगवेगळ्या कारणानं म्हणजे बॅक्टेरिया जीवाणूंच्या इन्फेक्शनमुळं हे घडू शकतं. आणि हे घडताना वेगवेगळे रिझन्स दिलेले आहेत, त्याचे वेगवेगळे काय म्हणता येईल सिम्पटम्स सांगितलेले आहेत, हे लक्षणं आहेत. आणि या लक्षणाच्या आधारे हे आपल्याला लक्षात येईल त्यावेळेस लगेच डॉक्टरांकडे जाऊन दाखवणं गरजेचं आहे. कुठल्याही बाबतीत हलगर्जीपणा करू नये. लक्षात घ्या हा धडा इथेच संपलेला आहे. हे डू यू नो हे भाग कॅन्सल केलेला आहे सध्याच्या न्यू रिड्यूस्ड पार्टमध्ये. त्याच्यामुळं हा धडा आपला इथेच संपलेला आहे. याचे क्वेश्चन आन्सर्स एक्सरसाइज कंप्लीट करा. हा पूर्णपणे धडा महत्त्वाचा होता आहे आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे.